महादेव मुंडे प्रकरणामध्ये एकाची ब्रेन मॅपिंग आणि दोघांची नार्को टेस्ट होणार असल्याची माहिती समोर आली आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सतीश फड आहेत। सतीश भाऊ, या संदर्भात काय नेमकं अधिकची माहिती आणि कोणकोणते संशयित आरोपी, त्यांची नार्को टेस्ट वगैरे होणार आहे उद्या? नार्कोला नेलं म्हणून यासाठी ना आपल्याला 18 तारीख सांगितली होती। 18 तारखेला त्यांची नार्को आहे। नार्कोमध्ये पहिले त्यांची 1 महिन्याखाली ब्रेमिंग झाली होती। तर ब्रेमिंगमध्ये तो तेजस मोरे म्हणून हा पॉझिटिव्ह आला आणि सोमनाथ जाधव आणि महेश शिंदे हा ब्रेमिंग करायची आणि त्यांना नंतर नार्को करायची। तर त्याच्यामध्ये महेश शिंदे हा लिका असल्यामुळे त्याची नार्को होऊ शकली नाही। तर सोमनाथ जाधवची आणि तेजस मोरेची उद्या नार्को होऊन यासाठी त्यांना ताब्यात घेईन संध्याकाळपर्यंत। बाकी जे दमदाट छटण्यामध्ये जे काही नंबर काढले होते प्रशासनानं, ते हेच नावं आहेत की बाकी इतर कोण? ज्या टायमाला आपण दमडाटा सपकाळ साहेबाच्या हातानं मुंबईला पाठवला होता छटायला, त्या टायमाला हेच 6 नंबर निघालते, ज्याच्या घरी कामाला आहेत हे पोरं, त्याचेच दमडाटा निघालतात। तेव्हा त्या देखील टायमाला आपले सानपसाहेब PI होते, त्या देखील टायमाला अटक होता म्हणला होता। मग तर सानपसाहेबांना का अटक केली नाहीत, आपल्याला कुणाचा दबाव होता ते आत्ता कळालं आपल्याला, हे कुणाचा दबाव होता। आणि आता बहिणीचं पुरवणी जॉब झाला आहे, बहिणीनं पुरवणी जॉबमध्ये नावं दिलेत। दाजीच्या भावानं फिर्यादी त्याचं पुरवणी जॉब झाला आहे, त्यांना नावं दिलेत। आता यासाठी ह्या 2 दिवसात तात्काळ अटक करीन, नसतं विवाह अधिवेशन आहेच पुढं 23 तारखेला। बाकी आणखीन काही अधिकची माहिती वगैरे दिली? खरं तर 7 महिन्याचा कालावधी जे आहे ते SIT स्थापन होऊन देखील एवढा कालावधी लागला, मात्र एवढा वेळ का लागला, या संदर्भात काही मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये काही चर्चा वगैरे झाली? SITनं माहिती दिली ना आपल्या त्या टायमाला। SITमध्ये कुमावत आपले साहेब, आपले हे पंकज कुमावत साहेब आहेत, साबळे साहेब आहेत, त्यांनी आपल्याला माहिती दिली ना, त्यांनी आपल्याला क्लिअर माहिती दिली। त्या टायमाला कोर्टामध्ये इथं नाही म्हणलं आहे, परळीच्या कोर्टात, नंतर अंबाजोगाईच्या कोर्टामध्ये त्यांना ऑर्डर भेटली। इथल्या कोर्टानं ऑर्डर फेटाळली, अंबाजोगाईच्या कोर्टानं ऑर्डर फेटली। आता उद्या दूध का दूध, पाणी का पाणी होईनच। आता मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी काम केलं, मात्र SITवर आता विश्वास आहे असं म्हणावं लागेल। SITवर तर पक्का विश्वास आहे, कारण की मीच ते अधिकारी हे करून घेतलेले आहेत। पंकज कुमावत साहेब आपला फुल विश्वास आहे, साबळे साहेबावर विश्वास आहे, सपकाळ साहेबावर विश्वास आहे, आणि खाली इतर टीम जी आहे त्यांच्यावर आपला फुल विश्वास आहे, कारण की हे कोणाला बळी पडणार नाहीत, हे ते एकदम टाईट अधिकारी आहेत। SITची स्थापना जी झाली, ते जे काही तुम्ही रस्ता रोको आंदोलन केले, ताईने देखील स्वतःचा जीव गमावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, मात्र यांच्या माध्यमातूनच SITची स्थापना होईल म्हणजे एवढा संघर्ष करावा लागला असं तुम्हाला वाटतंय? यासाठी तर आता केसमध्ये संघर्ष तर करावाच लागला। पहिला तर 1.5 वर्ष काहीच केलं नव्हतं, पोलीसच्या चक्रा हाणून आपण परेशान। सानप साहेब होते, त्यानंतर कुलवर्गे साहेब आले, त्यानंतर बरेच 2-3 PI बदलले, तरी त्यांनी काही केलं नाही। जेव्हा आपल्याला SP साहेब आले, कावत साहेब आल्याच्यानंतर आपल्याला IPS जिल्ह्याला आल्याच्यानंतर आपल्याला काहीतरी आशा लागली म्हणून आपण कावत साहेबाकडे गेलो। कावत साहेबापासून आपलं तपास फार वेगानं गेला आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी आपल्याला मदतच केली, अण्णांनी मदत केली, सुरेश अण्णांनी, पुन्हा सुप्रियाताई खंबीरपणे, अख्खा पवार परिवार आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर वारंवार गोट्या गीत्याचं देखील नाव येतं, मात्र तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। गोट्या गीते ज्या दिवशी SIT लागली त्या दिवशीपासून फरार आहे। मग ते का फरार आहे? आतापर्यंत गोट्या गीते कधीच फरार राहिलं नाही। मग गोट्या गीत्याला सांभाळतंय कोण, त्याच्या मागं वरदहस्त कुणाचा आहे, हा SITचं काम आहे तपासायचं। कुठेतरी आता थोडंफार का होईना, जसं की ज्या पद्धतीने तपास यंत्रणा काम करतात, थोडं का होईना एक समाधानी वाटतं। एकदम समाधानी वाटते, कारण की आता ह्या 2 ते 3 दिवसांमध्ये आरोपींना ताब्यात घेतील आणि आम्हाला न्याय देतील। आम्हाला न्यायाशीच अपेक्षा, आम्हाला कुणाची नावं घ्यायची नाही, तर काही नाही, ज्यांना केलं आहे तेच गजाआड गेला पाहिजे, आमचं एवढंच उद्देश आहे। या ठिकाणी पाहिलं गेलं तर ज्या व्यक्तीने हे पूर्ण कृत्य केलेलं आहे ते गजाआड गेले पाहिजेच अशी मागणी जी आहे ती प्रामुख्यानं या परिवाराची होती। आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल। कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, बीड, परळी।